बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे। हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाल्या आहेत। श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असणारे तसेच अथक परिश्रम घेऊन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये ज्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली असे सोलापुरातील डॉक्टर धीरज भीमराव लोखंडे यांनी बुद्ध धर्मातील तत्वे व विचार याविषयी आपले विचार मांडले आहेत। सर्वांना नमोबुद्धाय, जय भीम। माझे नाव डॉक्टर धीरज भीमराव लोखंडे आहे। मी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे सोलापूर विद्यापीठाकडून। मला 2020 मध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेली आहे। मला साधारणतः 12 ते 13 वर्षाचा शैक्षणिक अध्यापनाचा अनुभव आहे। त्याचबरोबर बाबासाहेबांनी दाखवलेला सर्वोत्कृष्ट मार्ग, भगवान गौतम बुद्धांचा मार्ग, याबद्दल अध्यापनाचाही मला छंद आहे। मला तो आवडीचा विषय आहे। तर 16 मे 2022 रोजी फक्त भारतच नव्हे तर सर्व जग तथागत भगवान गौतम बुद्धांची 2566वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत आहे। ह्या जयंतीबद्दल मी सर्व भारतीयांना तसेच जगातील सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध। वैशाख पौर्णिमा म्हणजेच बौद्ध पौर्णिमा याच दिवशी इसवी सन पूर्व 563व्या वर्षी नेपाळ येथील लुंबिनी वनात तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला। इसवी सन पूर्व 528 या वर्षी बिहार येथील बोधगया येथे तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली। त्या दिवशी बुधवार होता। तथागतांच्या जन्मदिवशी शुक्रवार होता आणि याच दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमा या दिवशी इसवी सन पूर्व 483व्या वर्षी तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं। त्या दिवशी मंगळवार होता आणि तथागतांचं आयुष्यमान हे 80 वर्षाचं होतं। तर तथागतांच्या महत्त्वपूर्ण संदेशांपैकी 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग हे खूप महत्त्वाचे आहेत। तथागतांनी समाजाला काय सांगितलं? मुक्तीचा एक मार्ग मिळवून दिला। मी मुक्तिदाता आहे। मी मुक्तिदाता नाही, मी मार्गदाता आहे। मी मार्ग दाखवू शकतो आणि तो मार्ग म्हणजेच अध्यापनाचा मार्ग, विपश्यनेचा मार्ग, मनातील अस्त्रव नष्ट करण्याचा मार्ग आणि एक निर्मळ, पवित्र, स्वच्छ मनुष्य होण्याचा मार्ग हा तथागतांनी आपल्याला दाखवला। 4 आर्य सत्य आपल्याला काय सांगतात? पहिलं आर्य सत्य आहे, जगामध्ये दुःख आहे। हे सर्वांनी ओळखलं पाहिजे। सर्व धर्माच्या अनुयायांनी हे जाणलं पाहिजे की जगामध्ये दुःख आहे। दुसरं, या दुःखाला कारण आहे मानवाच्या मनात असणारी तृष्णा, तीव्र इच्छा, हीच माणसाच्या दुःखाचं कारण आहे। तिसरं आर्य सत्य आहे, दुःखाचा विनाश होऊ शकतो जर आपण तृष्णेला लगाम लावला, इच्छेला लगाम लावला तर दुःखाचा विनाश होऊ शकतो। आणि चौथं आर्य सत्य आहे, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, म्हणजे दुःख विनाश करण्याचा मार्ग आहे, तोच म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग। तथागतांनी आर्य अष्टांगिक मार्गाला खूप महत्त्व दिलेलं आहे। त्यांच्या अंतिम समयी म्हणजे महापरिनिर्वाण दिनादिवशीच सुभद्र नावाचा एक परिव्राजक त्यांच्याकडे आला आणि धम्मोपदेशासाठी विचारला असता तथागतांनी सांगितलं की दुसऱ्या धम्मपथामध्ये काय आहे, दुसऱ्या धर्मामध्ये काय आहे
यापेक्षा ज्या धर्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यामध्ये श्रावक आहेत, 4 प्रकारचे श्रावक आहेत असं तथागतांनी सांगितलं. ते श्रावक म्हणजे श्रोतापन्न व्यक्ती, सकृतगामी व्यक्ती, अनागामी व्यक्ती आणि अर्हत व्यक्ती. तथागत म्हणतात की माझ्या धर्मपंथामध्ये हे 4 प्रकारचे अनुयायी भरभरून आहेत, कारण माझ्या धम्ममतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे. मग हा आर्य अष्टांगिक मार्ग कोणता? तर त्यातला पहिला मार्ग आहे सम्यक दृष्टी, दुसरा मार्ग आहे सम्यक संकल्प, तिसरा आहे सम्यक वाणी, चौथा आहे सम्यक कर्म, पाचवा आहे सम्यक आजीविका, सहावा आहे सम्यक व्यायाम, सातवा आहे सम्यक स्मृती आणि आठवा आहे सम्यक समाधी. तथागतांचा जो मार्ग आहे तो मनाशी संबंधित आहे, भौतिक जगाशी फार कमी प्रमाणात संबंधित आहे, पण 99% हा धर्म मनाशी संबंधित आहे. मनाची साधना हीच खरी साधना. मनातील अस्त्रव नष्ट करणं हेच तथागतांच्या धम्माचं ध्येय आहे. ते अस्त्रव नष्ट कसे होतील? तर विपश्यना साधनेच्या माध्यमातून, ध्यानधारणेच्या माध्यमातून हे अस्त्रव नष्ट होतील. तथागतांनी ह्याला महत्त्व दिलेलं आहे. त्यासाठी तथागतांनी सांगितलं आहे की आळस करू नका, अन्य ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका. तथागतांनी दिलेला हा खूप मोठा धम्मा आहे. बाबासाहेब म्हणतात की मी तुम्हाला माणिक मोती रत्न बहाल केलेले आहेत, त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. आणि खरंच फक्त आपल्या समाजातील नाही तर सर्वच समाजातील लोकांनी या धम्ममताचा अवलंब करून जास्तीत जास्त मनाची साधना करून चांगलं पद म्हणजे श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अर्हत पद प्राप्त केलं पाहिजे. हेच मानवाच्या जीवनाचं ध्येय आहे. हे खूप कमी लोकांना उमगलेलं आहे. तथागतांना ते उमगलेलं होतं, त्यामुळेच ते अर्हत सम्यक संबुद्ध होते. अर्हत म्हणजे कोण? ज्याने मनातील अस्त्रवांचा पूर्णपणे नाश केलेला आहे, तो म्हणजे अर्हत. विकारांचा पूर्णपणे नाश केलेला होता तथागतांनी, आणि तथागतांचं मन हे सम्यक संबुद्ध पदापर्यंत प्राप्त झालेलं होतं. त्यामुळं या धम्ममताचा अवलंब करून आपण जास्तीत जास्त प्रगती करून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला, या बुद्ध धम्माची ओळख करून दिली. बुद्ध आपल्याला दिसले. मानवाचा जन्म मिळणं खूप अवघड आहे, त्यात बुद्ध मतं ऐकायला मिळणं हे त्यापेक्षाही अवघड आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धरत्न दाखवून दिलं, धम्मरत्न दाखवून दिलं, संघरत्न दाखवून दिलं. बाबासाहेबांनी त्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं. तर बाबासाहेबांचे या सर्व मानवजातीवर खूप उपकार आहेत. त्याबद्दल मी स्वतः आणि हा पूर्ण मानव समाज त्यांचा सदैव ऋणी राहील. तथागतांच्या धम्ममतामध्ये खूपशा गोष्टी आहेत ज्यामुळे मानवाची सर्व प्रकारची उन्नती होऊ शकते. तथागतांनी प्रश्न उत्तराद्वारे सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देऊन सर्व शंकांचं निराकरण केलेलं आहे. तथागत म्हणतात की सर्व काही मनोमय आहे, सर्व काही प्रथमतः मनातच उमगतं. चांगलं करणारं हे मनातच उत्पन्न होतं आणि वाईट प्रवृत्त करणारंही मनातच उत्पन्न होतं. त्यामुळं मनाची साधना हीच खरी साधना. विपश्यनेच्या माध्यमातून आपण हे मनातील विकार नष्ट करू शकतो. पहिल्या वाक्यात जेव्हा तथागतांना वैशाख पौर्णिमे दिवशी ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांनी उदान वाक्य म्हटलेलं होतं. ते उदान वाक्यात काय म्हणतात की अनेक जन्म म्हणजे न मोजता येणारे इतके जन्म मी घेत आलो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात मी पडून होतो. हे घर कोण बांधतं, म्हणजे हे शरीररूपी घर कोण बांधतं याचा मी शोध घेत होतो, पण तो काही सापडत नव्हता. पण आज या वैशाख पौर्णिमे दिवशी मी त्या घर करणाऱ्या तृष्णेला शोधले, तिच्या सर्व कड्या नष्ट केल्यात, तिचं शिखर उद्ध्वस्त केलंय. ते आता माझ्यामध्ये पुन्हा घर बांधू शकत नाही. मला पुन्हा जन्म नाही. मी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त आहे. मी मोक्ष प्राप्त केलाय.
मी सर्व संस्कार आणि सर्व प्रकारची तृष्णा नष्ट केले. मी खऱ्या अर्थाने अर्हत सम्यक संबुद्ध झालोय. संस्कार म्हणजे काय? तर पूर्वी ज्या काही कर्म आपल्याकडून झालेले आहेत ते कर्म म्हणजे संस्कार, जे आपल्याला पुनर्जन्म घेण्यासाठी बाध्य करतात. तथागतांनी त्या संस्कारांचा नाश केलेला होता. तसंच नवीन भविष्यात काही तृष्णा उत्पन्न होऊन भवतृष्णा उत्पन्न होऊ नये म्हणून तथागतांनी या जन्मातील तृष्णेचाही पूर्णपणे नाश केलेला होता. त्यामुळे उदान वाक्य हे खूप महत्त्वाचं आहे. तथागतांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरचं हे पहिलं वाक्य आहे, ज्यामध्ये ते जगाला संदेश देतात की संस्कार जे पूर्वी होऊन गेलेले आहेत आणि जी सध्या असणारी तृष्णा जी नवीन संस्कार घडवून आणते, या दोन्हीचा नाश केल्यास, या दोन्हींना मुळासकट उपटून टाकल्यास विपश्यना ध्यान धारणेच्या माध्यमातून आपण हे करू शकतो आणि मोक्षप्राप्ती करू शकतो. मानव जातीला हा संदेश देऊन तथागतांनी खूप मोठ्या संकटातून बाहेर काढले. तथागत एकदा भिक्षूंना उपदेश करताना असं म्हणतात, भिक्षूंनो, ज्याप्रमाणे थोडीशी विष्ठा देखील दुर्गंध पसरवण्यासाठी कारणीभूत असते, त्याच पद्धतीनं या जगात पुन्हा येण्याची, जन्म घेण्याची आसक्ती या त्यापेक्षाही भयंकर आहे. तथागत जन्म घेण्याच्या या प्रवृत्तीला विष्ठेपेक्षाही खालच्या दर्जाचे मानतात. या एका वाक्यावरून आपण समजू शकतो की जगात कशा प्रकारचं दुःख आहे. जन्म घेणं हे सर्वात मोठं दुःख आहे. 5 उपादान स्कंद. कोणते कोणते 5 उपादान स्कंद? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. हे 5 उपादान स्कंद हेच खरे दुःख आहेत. हे जेव्हा आपल्या पाठीमागे लागतात तेव्हा जन्म घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. तथागत म्हणतात या 5 उपादान स्कंदांचा नाश झाला पाहिजे आणि तो शक्य आहे. विपश्यनेच्या माध्यमातून तथागतांनी स्व अनुभवाने हे दाखवून दिलेलं आहे. त्यांचा पवित्र असा भिक्षू संघ यांनी हे विपश्यनेच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे. तथागत आणि त्यांचा भिक्षू संघ हा सर्वोत्कृष्ट असा पुण्यक्षेत्र आहे. यांना दान करणं, यांच्या पवित्र अशा अस्थींची पूजा करणं, स्तूपाची पूजा करणं म्हणजे स्वतः तथागतांची आणि त्यांच्या भिक्षू संघाची पूजा करणं आहे. या पवित्र अशा मंगल दिनी बौद्ध पौर्णिमेच्या मी जगभरातील सर्व मानवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी खूप खूप आभार मानतो की आम्हाला मुक्त करून तर त्यांनी आमच्यावर उपकार केलेलेच आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त उपकार आम्हाला बुद्ध धर्म देऊन त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे मी अजन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऋणी राहीन. तथागत भगवान गौतम बुद्ध जसं बाबासाहेबांचे गुरु होते तसं अखिल मानव जातीचे ते गुरु आहेत. त्यांचा मार्ग हा सत्याचा मार्ग आहे, निर्वाणाचा मार्ग आहे, मोक्षाचा मार्ग आहे. या मार्गाचं पालन करून मानव सध्या तरी सुखी होऊ शकतो, म्हणजे वर्तमान जीवनात तर सुखी होऊ शकतोच, पण निर्वाण प्राप्त करून तो कायमचा सुखी होऊ शकतो. तथागतांनी सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म प्राप्त करणं हे खूप दुर्मिळ आहे. एकदा तथागत भिक्षू संघाला म्हणतात, नखावर थोडीशी माती घेतात आणि भिक्षू संघाला म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या नखावर माती जास्त आहे का या पृथ्वी तलावर माती जास्त आहे? भिक्षू म्हणतात, भगवान, या पृथ्वी तलावर खूप माती जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्याच पद्धतीनं भिक्षूंनो, जे आता मनुष्य म्हणून जन्माला आलेत ते सर्वजण अपाय गतीसच जातात आणि खूप कमी जण परत मनुष्य किंवा सुगतीला जातात. मनुष्य जन्म प्राप्त होणे हे सुगतीचं लक्षण आहे. म्हणजे तथागत काय सांगतात बा, अपाय गती म्हणजे कोणत्या गती? तर नरक, पशुयोनी, प्रेतयोनी, असुर योनी या म्हणजे अपाय गती आहेत. आणि तथागतांनी देव लोकांबद्दलही सांगितलंय. तथागतांनी 7 प्रकारच्या सुगती सांगितल्यात. कोणकोणत्या? मनुष्य योनी, चतुर्महाराजिक देवता, तावंतिसा देवता, तुषित देवता, याम देवता, निर्माणरती देवता,
परानिर्मित वसवती देवता, या 7 प्रकारच्या सुगती सांगितल्यात. तथागतांना महादान करणारी विशाखा सध्याला निर्माण रती देवलोकात वास्तव्यात आहे. हे खूप कमी लोक जाणतात. तथागतांनी त्यापुढेही आपल्याला शिकवले, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान प्राप्त करून आपण ब्रह्मलोकाची प्रथम अवस्था, ब्रह्मलोकाची द्वितीय अवस्था, ब्रह्मलोकाची तृतीय अवस्था, ब्रह्मलोकाची चतुर्थ अवस्था आपण प्राप्त करू शकतो आणि आपण अनागामी पद प्राप्त करू शकतो. तथागतांना जे सिद्धार्थाचे पूर्वाश्रमीचे जे गुरु होते आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यामध्ये फरक काय, असे सांख्य दर्शन करणारे जे त्यांचे गुरु होते त्यांनी काय शिकवलं? त्यांनी हे शिकवलं की आकाश अनंत आहे, आकाश अयंतायन, विज्ञान अयंतायन. त्यांनी पुढे शिकवलं की परसेप्शन आयदर एक्झिस्ट और नॉन एक्झिस्ट, संज्ञा आहे पण संज्ञा नाही पण. तथागत त्यांच्या पुढे गेले, आकाश अयंतायन, विज्ञान अयंतायन, अकिंचनायन, नैव संज्ञान संज्ञायन या ध्यानाच्या अवस्थेच्या पार तथागत गेले आणि परसेप्शन म्हणजे संज्ञेचाही विनाश होऊ शकतो हे तथागताने विपश्यनेच्या माध्यमातून दाखवलं. त्यामुळं असं म्हणतात की तथागत स्वतः म्हणतात एका गाथेमध्ये, जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती होऊन ते ऋषी मुगपतन इथं प्रथम धम्म प्रवर्तन करण्यासाठी जात असतात, तेव्हा एक नग्न साधू त्यांना भेटतो आणि त्यांच्या तेजस्वी रूपाला पाहून म्हणतो की बाबा तुझे गुरु कोण आहेत? तेव्हा ते म्हणतात की वर खाली आकाशात सगळीकडे तथागत अर्हत सम्यक संबुद्धाचे कोणी गुरु नसतात. हा जो मार्ग आहे हा मार्ग स्वतः अर्हत तथागत सम्यक संबुद्ध शोधून काढतात. त्यामुळं अर्हत सम्यक संबुद्ध स्वप्रयत्नाने स्वबळाने 10 बळाचा वापर करून तथागत अर्हत सम्यक संबुद्ध हे 10 बलधारी होते. त्यांना 10 बल होते. त्यांनी सदाचरणाच्या माध्यमातून, शिलाच्या माध्यमातून त्यांनी अर्हत सम्यक संबुद्ध पद प्राप्त केलेलं होतं. त्यामुळे त्यांना कोणी गुरु नसतात, पण त्यांची पूजा करणं, त्यांच्या स्तूपाची पूजा करणं, त्यांच्या मूर्तीची पूजा करणं, पुष्प वाहणं, त्यांच्या भिक्खू संघाची पूजा करणं हे महानतम पुण्याचं लक्षण आहे. आणि माणसाच्या मृत्यूनंतर जे उपोषण धारण करतात ते उपोषधारी हे सुगतीला प्राप्त होतात. सुगतीच्या पुढेही जो ब्रह्मलोक आहे, जिथे सुखच सुख आहे, अशा ठिकाणी ते प्राप्त होतात. तथागतांनी आपल्याला शिकवलंय की पौर्णिमेच्या दिवशी उपोषण धारण केलं पाहिजे. मग उपोषण म्हणजे काय? तर ज्या पद्धतीनं पंचशील आहे त्यामध्ये आणखी 3 शील जर आपण बेरीज केली तर अष्टशील उपोषण होतं. मग हे कोणकोणते आहेत? की मनुष्याने हिंसा नाही केली पाहिजे, मनुष्याने चोरी नाही केली पाहिजे, मनुष्याने ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. लग्न झालेलं असेल तर पौर्णिमेच्या दिवशीही ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. तथागतांनी शिकवलं की मनुष्याने कधी खोटं नाही बोललं पाहिजे, मनुष्याने कधीही दारू, अप्पू, गांजा यासारख्या मादक पदार्थांचं सेवन नाही केलं पाहिजे. तथागतांनी हे शिकवलं की पौर्णिमेच्या दिवशी मध्यान्ह व्हायच्या आधीच म्हणजे 12च्या आतच जेवण केलं पाहिजे. तथागतांनी हे शिकवलं की पौर्णिमेच्या दिवशी आपण साधू राहणीमान ठेवलं पाहिजे. पुष्पमाला, सुगंधी द्रव्य म्हणजे शेंट आता जे वापरतात किंवा भारी भारी कपडे, हातामध्ये अंगठ्या, लॉकेट, भारी भारी वस्त्र हे घालून मिरवलं नाही पाहिजे, साध्या राहणीत राहिलं पाहिजे. तथागतांनी शिकवलं की उच्च आसनावर, सजवलेल्या आसनावर बसलं नाही पाहिजे, साध्या ठिकाणी बसलं पाहिजे, साधी राहणीमान ठेवलं पाहिजे. हे कशासाठी तथागतांनी शिकवलं? तर अष्टशील उपोषण धारण केल्यानं जिवंतपणी तर सुख प्राप्त होतच, पण जो अष्टशील उपोषणाचं पालन करतो तो येणाऱ्या कित्येक जन्मामध्ये सुगतीला प्राप्त होतो. तर पौर्णिमेच्या दिवशी सर्व बांधवांनी अष्टशील उपोषण धारण करावं ही माझी नम्रतेची विनंती सर्व माझ्या बांधवांना आहे. कशा प्रकारची क्रिया आहे, प्रक्रिया काय अष्टशील उपोषण धारण करण्याची?
तर सकाळी सूर्योदय व्हायच्या आधी आपण त्रिशरण पंचशील आणि अष्टशील धारण करून तथागतांच्या मूर्तीला फुलं वाहून अष्टशील धारण केलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय व्हायच्या वेळेस पुन्हा तथागतांना फुलं वाहून त्रिशरण पंचशील अष्टशील धारण करून अष्टशील सोडलं पाहिजे. हेच खरं अष्टशिलाचं महत्त्व आहे आणि खूपसं पुण्य तथागत म्हणतात की जे अष्टशील धारण करतात ते खूप पुण्यवान होतात. तर या बुद्ध पौर्णिमेला सर्व बांधवांनी अष्टशील उपवास धारण करून येणाऱ्या सर्व पौर्णिमा, सर्व अमावस्या, सर्व चतुर्थी, एकादशी याला अष्टशील उपवास धारण करून माझ्या माता भगिनींनी, माझ्या बांधवांनी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी जे तथागतांनी अष्टशील उपवास दिलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करून पुण्यपदात पाडून घ्यावं. बुद्ध हे नाव ही ऐकू येणं खूप दुर्मिळ आहे. आपल्याला बाबासाहेबांनी धम्मचक्र परिवर्तन केल्यामुळं, तिसरं धम्मचक्र परिवर्तन केल्यामुळं हे नाव आपल्या कानी पडत आहे आणि आपण दुसऱ्या धम्मचक्र परिवर्तनाच्या वेळेस जिवंत आहोत. आपल्याला बुद्धाबद्दल माहिती आहे. तर या जीवनाचा उपयोग करून माझ्या सर्व जे तरुण आहेत त्या तरुणांनी बाबासाहेबांना समजून घेऊन, बुद्धांना समजून घेऊन स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. व्यसनाच्या आहारी न जाता, आईवडिलांना धुडकावून न लावता, लेकरा बाळांचा, बायका लेकरांचा सांभाळ करून बाबासाहेबांनी काय सांगितलंय ते खऱ्या अर्थानं लक्षात घेऊन बुद्धांच्या मार्गावर जाऊन आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि सर्वार्थानं देशाचं कल्याण या बुद्ध धर्मात सामावलेलं आहे. आपल्या आचरणानं आपण आपल्या घरचे, समाजाचे, राज्याचे आणि सर्वार्थानं राष्ट्राची प्रगती करून आपण स्वतःचं कल्याण साधून शकतो. तर या मंगलदिनी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जनता संघर्ष न्यूजच्या माध्यमातून मला माझे विचार मांडण्याचे, माझा अध्यापन क्षेत्रातील अनुभव प्रकट करण्याचे आणि बुद्ध धर्मातील तत्व सांगण्याची संधी दिली. त्याबद्दल मी जनता संघर्ष न्यूज चॅनलचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम.